नमस्कार, मी सुभाष म्हणते. आज आपण आझाद मैदान मध्ये आहोत. महाराष्ट्रामध्ये तुफान पाऊस आहे. मुंबईमध्ये संपूर्ण रोड जाम आहे. रेल्वे विस्कळीत आहे. जनजीवन संपूर्ण विस्कळीत झालेलं आहे. अशा अवस्थेमध्ये अनुसूचित जाती आरक्षणात उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून वाल्मिकी आणि मातंग समाजाने मोठ्या प्रमाणात धरणे आंदोलन केले. या निमित्ताने आज आपण आझाद मैदान मधून आहोत. आपल्या बरोबर अबकड वर्गीकरणाचे नेते आणि सकल मातंग समाजाचं काम करणारे राजाबाई सूर्यवंशी आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ या अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होताना दिसतोय. त्याचे मुख्य कारण काय आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना आपण ते उपवर्गीकरण मागताय, हे खरंच आवश्यक आहे का, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाला ज्या मोठ्या ताकदीने विरोध होतोय, असं असताना मांग जात समूह हे वर्गीकरण का मागते? सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय भीम, जय शिवराय, जय संविधान. आपल्या प्रश्नाचं उत्तर देताना आत्ताच तुम्ही सांगितलं की भर पावसामध्ये या ठिकाणी मातंग समाजासहित वाल्मिकी समाज, मेहतर समाज या ठिकाणी या भर पावसात आंदोलनासाठी मैदानात आलेला आहे. तर फक्त मातंग समाजाची ही मागणी नाही. ह्या 58 जाती ज्या वंचित आहेत, पर्टिक्युलरली या राज्यामध्ये 1-2 प्रगल्भ जाती ज्या आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणात आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे आणि लाभ वंचितापासून असणाऱ्या काही 58 जाती आहेत, त्यांना त्याचा आरक्षणाचा लाभ भेटला नसल्यामुळं हा त्यांचा आक्रोश आहे, जे भर पावसामध्ये येऊन या ठिकाणी आपली व्यथा मांडत आहे. तर तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने हे गैरसंविधानिक आहे, तर गैरसंविधानिक नाहीये, याला संविधानिक आधार आहे. या देशाचं सर्वोच्च न्यायालय 1 ऑगस्ट 2024 ला न्यायनिवाडा देतोय आणि आज 2 वर्ष उलटून गेलेत. या भारतामधल्या वेगवेगळ्या राज्यांना हा अधिकार देण्यात आले की आपापल्या राज्यामध्ये आपण अनुसूचित जातीमध्ये असणाऱ्या आरक्षणात उपवर्गीकरण करावं. हे राज्याला अधिकार दिल्यानंतर बाजूच्या 4-5 राज्यामध्ये, जसे की तेलंगणा असेल, आंध्र असेल, तमिळनाडू असेल, कर्नाटक असेल, हरियाणा, पंजाब असेल, या ठिकाणी ऑलरेडी आरक्षणात उपवर्गीकरण झाले, तिथं लागू झाले. दुर्दैवानं आपण या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतोय. त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज तगायत या वंचित उपेक्षित घटकांचा विचार केला गेलेला नाही. बाकीच्या राज्यांनी अंमलबजावणी सुरू केली आणि महाराष्ट्रातलं सरकार आम्हाला वाटतंय झुलवत ठेवतंय. आणि जे लोक आक्रमक झालेत, विरोध करतायत, कुठंतरी त्यांना माझं सांगणं आहे, तुम्ही आमचे मोठे भाऊ आहेत, तुम्ही आमचे बंधू आहात. तुम्ही गेल्या 77 वर्षापासून ह्या सिस्टीम मध्ये मोठ्या भावाची भूमिका वटावत असताना आपला छोटा भाऊ दुर्बळ आहे, वंचित आहे, उपेक्षित आहे. हे घराणं फक्त मातंग समाजाचं नाहीये. मातंग समाज मागतोय अशा पद्धतीचं वल्गना होते. मातंग समाजाला RSSचा दलाल, गुलाम नाही त्या दूषण दिले जाते सोशल मीडियाच्या माध्यमातून. मी त्या सगळ्यांना सांगू इच्छितोय, बाबा तुम्ही आज ह्या पावसामध्ये बघा, या ठिकाणी जी आलेली आहे फक्त मातंग समाज ही जात नसून या ठिकाणी वंचित उपेक्षित घटकामधले वाल्मिकी, मेहतर आणि इतर जाती या ठिकाणी आज आंदोलन करतायत. नुसतं आरोप करतात म्हणून असं नाही. लाखोंचे मोर्चे करून त्या स्टेजवरून असं सांगितलं गेलं की मांग हे RSSच्या म्हणण्यानुसार हे वर्गीकरण मागतंय. मग हे तुम्ही कशाच्या आधारे म्हणताय की नाही तुमच्या हक्काचे आहे, आम्ही RSSचा काय आमचा संबंध नाही, कशाच्या आधारावर? आता ह्याचा आधार असा आहे की आरक्षण उपवर्गीकरणाची लढाई जी आहे ती सध्याची नाही, आत्ताची नाही. 1965 पासून लोकूर समिती ज्या वेळेला गठीत झाली केंद्राची, त्यावेळेला काँग्रेसचं राज्य होतं. पंजाबमध्ये ज्या वेळेला आरक्षण उपवर्गीकरण लागू करण्यात आलं, त्यावेळेला काँग्रेसचं राज्य होतं. बाजूला आंध्र आणि तेलंगणामध्ये देण्यात आलं, त्या ठिकाणी कर्नाटक असेल, या ठिकाणी काँग्रेसचं राज्य. मग ही मागणी RSS कडनं येते किंवा RSSचे हस्तक म्हणून आम्हाला जे हिनवलं जातंय हे चुकीचं आहे. आता ज्या वेळेला हे आरक्षण उपवर्गीकरणाची चळवळ सुरू झाली, त्याचा इतिहास पाहता या ठिकाणी तर सगळ्याच ठिकाणी काँग्रेस लीडवर आहे. आमचे कार्यकर्ते जर गल्ली बोळातलं किंवा तालुक्याचं पद घेतलं तर डायरेक्ट आम्ही RSSचे संघाचे दलाल हस्तक होऊन जातो आणि तुमचे देश पातळीवरचे नेते घेऊन खालती टॉप वार्ड पर्यंत पद घेतात. त्यावेळेला तुम्ही सोयीचं म्हणता की हे राजकारण आहे, राजकारणामध्ये वाटाघाटी होते. मग आम्ही केलं
ते योग्य नाही. म्हणजे तुमचं ते बाळ आणि आमचं ते कार्ट. आपल्या बरोबर चंद्रपूर जिल्ह्यामधून डॉक्टर अंकुश गोतावळे आहेत आणि मुंबईची जी परिस्थिती आहे या परिस्थितीला अनुसरून संपूर्ण देश चिंतित आहे. अशा परिस्थितीत ते चंद्रपूरहून आले. विशेष करून आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ. गोतावळे सर, या अनुसूचित जातीमध्ये तुमच्याशिवाय कोणीच आरक्षण उपवर्गीकरण मागत नाही, फक्त तुम्हालाच कस काय गरज पडली? गेल्या स्वतंत्र भारत झाल्यापासून जे 13% आरक्षण आहे त्या सर्वांना समान पातळीवर संधी तरी होती, आणि मग तुम्हाला शिकण्याला कोणी बंदी घातली होती? तुम्हाला स्पर्धेत उतरण्यासाठी कोणी बंदी घातली होती? असा विरोधकांचा आरोप आहे. त्याबाबत आपण काय म्हणाल? जयलवजी, देशामध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये जी उपलब्ध साधनं होते शिक्षणासाठीची आणि तत्कालीन कायदे, तुम्ही या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून पहिल्यांदा मी एक विषय सगळा पुढे आणला आणि तो म्हणजे गुन्हेगारी जमाती कायद्याचा. आता गुन्हेगारी जमाती कायद्यामुळं साहेब, तुम्ही जनगणनेची यादी बघितलात, 59 जातींच्या नावापुढे त्यांची संख्या तुम्ही बघितली. मातंग समाजाच्या 8 पोट जाती आहेत. म्हणजे 8 पोट जातीपैकी एकही माणूस जिवंत नसेल का? पण जनगणनेमध्ये मांग मसी असेल, मदारी असेल, गारुडी असेल, या जातींची लोकसंख्या आलेली तुम्ही बघितलंय का? नाही. ह्या पोट जाती का पडल्या? तर मुळातच ह्या गुन्हेगारी जमाती कायद्यामुळे मांग आहो असं म्हटलं की तुम्हाला अटक व्हायची, तुम्हाला डांबून ठेवलं जायचं. मांग आणि मांग गारोडी, मग ह्या 2 जातींनी आपलं नाव सुद्धा सांगणं कमी केलं होतं. ही परिस्थिती मुंबई इलाक्यात होती. आणि जर का तुम्ही बघितलं की मांगांना कोणी रोखलं होतं का, याचं दुसरं उत्तर मी तुम्हाला देतो. ऍट द सेम टाइम कोल्हापूर संस्थांमध्ये हा कायदा नव्हता. त्या संस्थांमध्ये मी तुम्हाला सांगतो, 1939 साली पहिल्यांदा तात्यासाहेब भिंगारदेवे नावाचे मातंग समाजाचे वकील होतात, KL मोडे नावाचे वकील होतात, गणाचार्य नावाचे वकील होतात. तेव्हा स्वातंत्र्याच्या पूर्वी त्यामुळे तिथं राजश्री शाहू महाराजांनी संरक्षण दिलं, शिक्षणामध्ये संधी दिली म्हणून. ही संपूर्ण भारतात होती का? तर निश्चितपणे नव्हती. मुंबई आणि मुंबईच्या इलाक्यात नव्हती. पण मातंगाला जेव्हा संधी मिळाली त्यानं संधीचं सोनं केलं आणि आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. पण संबंध भारतात ही संधी नव्हती. आणि तुम्हाला महत्वाचा विषय सांगतो, मी थोडस तुम्हाला इथे रुकवतो. त्याची दुसरी बाजू असं आहे, तुमच्या मातंग समाजातील काही लोक जाहीरपणे म्हणतात की मांग जात ही गुन्हेगारी कायद्याखाली नव्हती, तसे पुरावेच नाहीये असं मोठे मोठे पोस्ट लिहून मोठ्या मंचावरून हे सांगत आहेत. तुम्ही म्हणताय आणि ते म्हणतात, याच्यामध्ये एक विसंगती दिसून येते. त्याबद्दल काय सांगा? काय माहितीये का, काही लोकांना एक स्टेटस पॉइंट करतात विषयाला. त्यांना बा आम्ही गुन्हेगार होतो बोललो तर कमीपणा आली का? तुम्ही जर का कालची IBN लोकमत जे का लक्ष्मण माने साहेबांची डिबेट ऐकली असेल, लक्ष्मण माने साहेब काय बोलले? आमच्या सोबत तुम्ही होते. बरं, बौद्ध समाजाचे मुंबई विद्यापीठामध्ये इतिहासाचे HOD असलेले प्राध्यापक संदेश वाघ सांगतात की मातंग समाजाला गुन्हेगारी जमाती कायदा लागू होता आणि त्यांच्यावर बाबासाहेबांनी उपकार केले की त्यांनी या यादीमध्ये घेतला अनुसूचित जातीचे. हे कोण म्हणतंय? प्राध्यापक संदेश वाघ, जे बौद्ध आहेत. दुसरी बाजू लक्ष्मण माने कोण आहेत? ते काही काढी आहेत. आम्ही म्हणलं का अगोदर? ते म्हणतात. म्हणजे हे तात्विक आहे. काही लोकांचा अभ्यास कमी असेल, काही लोकांना माहिती नसेल, अशा गोष्टी आहेत. आता तुम्ही दुसरी गोष्ट म्हणत होते, साहेबांना प्रश्न विचारताना की हे उपवर्गीकरण मुळात असंविधानिक आहे. मला जाणीवपूर्वक सांगायचं आहे की किती लोकांनी 1 ऑगस्ट 2024 जजमेंट वाचलेलं आहे. या प्रकरणामध्ये जर का तुम्ही वाचले, कन्क्लुजन मध्ये वाचलात की आपले जे जज CJI होते चंद्रचूड सिंग यांच्या याच्यामध्ये त्यांनी क्लिअर लिहिलंय की इंदिरा साहनी प्रकरणामध्ये जे निर्णय दिला गेला होता अबकडक करण्यासंबंधातला, ते फक्त लिमिटेड OBC पुरता नव्हता असं आताच्या जजमेंट मध्ये म्हटलंय. आणि त्याच्यामुळे त्याचा पुढचं सांगतो, एक आमच्या राजेश भाऊ मोरेंनी एक पोस्ट केली होती की आम्ही संविधानाला साक्ष ठेवून आणि संविधानिक तरतुदीनुसार उपवर्गीकरण मागतोय. तर त्यांना कोणीतरी काउंटर करून एक पोस्ट केली होती की संविधानात कुठे लिहिलंय. आता त्यांना सुद्धा माझं उत्तर आहे इथून, जे लोकांना, ज्या लोकांना कलम 15(4) आणि 16च्या नुसार शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण आहे, जिथं जिथं 15(4) आणि 16चा उल्लेख येईल त्या सगळ्या ठिकाणी आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं जाऊ शकतं असं सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट मध्ये लिहिलंय.
संविधानिक आहे की नाही? तुम्हाला आरक्षण कशामुळे आहे 15च्या 16च्या? आता 15च्या आणि 16च्या विभाजन करता येतं असं सुप्रीम कोर्टात जजमेंट म्हणतं. म्हणजे पहिल्यांदा म्हणतंय का? याच्यापूर्वी 14 ऑगस्ट 2020 साली 2014 साली हे जजमेंट आलं होतं. त्याच्यामध्ये पण हे म्हटलेलं होतं त्रिसदस्यीय सदस्यांना. मग त्याच्यानंतर 27 ऑगस्ट 2020 साली दुसऱ्यांदा जजमेंट आलं, 5 सदस्यीय पीठ होतं. त्यांनी पण म्हटलं की जर का आता तुम्ही 4 भाऊ आहात, तुम्ही सख्खे 4 भाऊ आहात आणि 4 भावांच्या पैकी जर का तुम्ही जर का घरामध्ये फळांची टोपली आहे ती तुमच्याकडे दिली आणि तुम्ही खाली, म्हणजे आम्हा तिघांचं पोषण झालं, पोट भरलं, असं होतं का? सुप्रीम कोर्ट विचारतंय. असं होऊ शकत नाही. मग ते तुम्हाला त्यांच्या प्रमाणात त्यांना त्यांच्या भुकेप्रमाणे द्यावं लागेल. आणि सुप्रीम कोर्ट त्याच्याही पुढे जाऊन त्याच केसमध्ये म्हणते 2020च्या निकालात जो जितका लाभ वंचित त्याला जास्तीचा फायदा. तुम्ही संख्येने मोठे आहात किंवा संख्येने लहान आहात असं ते म्हणत नाहीत. एकीकडून विरोध जोरदार चालू आहे, तुमचं समर्थन चालू आहे. या दोन समाजातले भाईचारा टिकून राहावा, बंधुत्व टिकून राहावं, यासाठी काय करता येईल हे तुमच्या काय? मी सांगतो तुम्हाला, मातंग समाजाच्या कुठल्याही चळवळीतील कार्यकर्त्याकडून 2 समाजामध्ये विभाजन होईल असं वक्तव्य झालेलं नाही. जे कोणी वक्तव्य करत आहेत, बौद्ध समाजाचे असतील किंवा मातंग समाजाचे, दोन्ही लोक RSS जुळलेले आहेत. आम्ही जुळलेलो नाही. आणि तेच लोक इथं दगाबाजी आमच्या सोबत करत आहेत. बौद्ध लोक बौद्धासोबत दगाबाजी करत आहेत. आता जेव्हा हे लोक बोलतात आणि सांगतात की मातंग, आम्ही सांगा जातीचं विभाजन मागितलंय का? आम्ही जातीचं विभाजन करा असं कधीच बोललो नाही. आरक्षणातील लाभाचं विभाजन बोललोय आम्ही. शब्द लक्षात घ्या, लाभांचं संधीचं विभाजन, जातीचं विभाजन नको आहे. आज माझे कितीतरी मित्र नातेवाईक, माझ्या नात्यात बौद्ध समाजाच्या पुरी सुना म्हणून आहेत, माझ्या नात्यातल्या मुली बौद्धांच्या घरी सुना म्हणून आहेत. हे प्रक्रियेला वेग आलाय. आणि तुम्हाला सांगतो, जेव्हा या दोघं समान पातळीवर विकसित होतील, जातीच्या भिंती गळून पडतील.